वेलकम टू माय चॅनल कीर्ती स्मार्ट किचन। आज आपण मठरी कशी बनवायची ते बघणार आहोत। ही मठरी आपण मैद्याचा अजिबात वापर न करता गव्हाच्या पिठापासून बनवणार आहोत। या मठरीला तुम्ही चहा सोबत खाऊ शकता किंवा मोकळ्या वेळेत सुद्धा खाऊ शकता। अगदी खुसखुशीत अशी ही मठरी तयार होते। चला तर मग ही मठरी कशी बनवायची ते बघूया। ही मठरी बनवण्यासाठी मी 1.5 कप इतकं गव्हाचं पीठ घेतलं, 2 टेबलस्पून तेल किंवा तूप घेतलं, 1 टीस्पून ओवा घातला, हा ओवा क्रश करून घातला, चवीनुसार मीठ घातलं। आता हे सगळं साहित्य व्यवस्थित एकत्र करून घ्यायचं। 1 ते 2 मिनिटं हे मिश्रण व्यवस्थित एकत्र करून झाल्यानंतर अशा प्रकारे मुठी तयार होतात। म्हणजे तेलाचं किंवा तुपाचं अगदी परफेक्ट असं माप घेतलेलं आहे। त्याचबरोबर यात मी पाणी घातलेलं आहे, तर मी कोमट पाणी घातलं। पाणी तुम्ही आवश्यकतेनुसार घालू शकता। कोमट पाण्याऐवजी तुम्ही साधं पाणी सुद्धा घालू शकता आणि व्यवस्थित असं हे पीठ मळून घ्यायचं। पीठ मळून घेतल्यानंतर स्वच्छ कपड्याने झाकून ठेवायचं। 10 ते 15 मिनिटं हे पीठ स्वच्छ कपड्याने झाकून ठेवायचं। 10 ते 15 मिनिटानंतर पुन्हा एकदा या पिठाला व्यवस्थित मळून घ्यायचं। आता एक पोळपाट घेऊन या मळून घेतलेल्या पिठाचे 4 भाग करून घ्यायचे। यातलाच एक भाग घेऊन या पिठाला परत एकदा मळून घ्यायचं। मळून घेतल्यानंतर पुन्हा याचे 2 भाग करायचे आणि यातील एक भाग घेऊन याची चपाती लाटायची। जाडसर अशी याची चपाती लाटून घ्यायची। तर तुम्ही बघू शकता जाड अशी ही मी चपाती लाटून घेतलेली आहे। चपाती लाटून झाल्यानंतर नाईफच्या सहाय्याने मठरी तयार करून घ्यायच्या। तर मी इथे चौकोनी आकाराच्या मठऱ्या बनवून घेणार आहे। तुम्ही तुमच्या आवडीनुसार कोणताही शेप देऊ शकता। तर बघा ही चौकोनी अशी मठरी तयार झालेली आहे। आता या सगळ्या मठऱ्या मी बनवून घेतलेल्या आहे आणि एका काटेरी चमच्याने अशा प्रकारे या मठरीला होल करून घ्यायचे। आता या मठऱ्या तेलात तळून घ्यायच्या। या सगळ्या मठऱ्या या एका प्लेटमध्ये काढून घ्यायच्या आणि तळून घ्यायच्या। मठरी तळण्यासाठी मी तेल अगोदरच गरम करायला ठेवलेलं होतं। आता या सगळ्या मठऱ्या या तेलामध्ये तळून घ्यायच्या। गॅसची फ्लेम लो टू मीडियम ठेवायची आणि दोन्ही बाजूंनी या मठऱ्या तळून घ्यायच्या। सोनेरी रंगाच्या होईपर्यंत या मठऱ्या तळून घ्यायच्या। तर बघा आता या सगळ्या मठऱ्यांचा रंग सोनेरी झालेला आहे। आता या सगळ्या मठऱ्या तेलातून काढून घ्यायच्या आणि अशाच प्रकारे सगळ्या मठऱ्या तळून घेऊया। अगदी खुसखुशीत अशा या गव्हाच्या पिठाच्या मठऱ्या होतात। या मठरीला तुम्ही चहा सोबत खाऊ शकता किंवा मोकळ्या वेळेत स्नॅक्स म्हणून सुद्धा खाऊ शकता। रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका। पुन्हा एकदा भेटूया अशाच नवीन रेसिपी सोबत। तोपर्यंत धन्यवाद।